नमस्कार. यवतमाळ येथील महावितरणमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरू झालेली आहे. तर आज आपण या भरतीचे जाहीर निवेदन या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तर व्हिडिओला सुरुवात करू. अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय यवतमाळ यांच्या स्थापनेवर सन 2025-26 करिता NCVT अंतर्गत 20 तंत्री, तारतंत्री व कोपा डेझिग्नेटेड ट्रेड या स्वतंत्र व्यवसायासाठी ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून 1 वर्ष कालावधीकरता शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी 20 तंत्री 110 व तारतंत्री 109 अशी 219 पदे, तसेच कोपा कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट यांची एकूण 30 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 2/6/2025 पासून 10/6/2025 पर्यंत या कालावधीमध्ये www.apprenticeshipindia.org.in या संकेतस्थळावर आस्थापना कोड या ठिकाणी जो दिलेला आहे त्याच्यावरती ऑनलाईन अर्ज सादर करावेत. दिनांक 10/6/2025 नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांची निवड ही ITI एकूण गुणांच्या टक्केवारी म्हणजे मेरिटनुसार खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात येईल. पुढे आहे क्वालिफिकेशन दिलेलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC उत्तीर्ण आणि राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री, इलेक्ट्रिशियन, तारतंत्री, वायरमन व कोपा स्वतंत्र व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना SSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र, ITI गुणपत्रिका. पुढे आहे जात प्रमाणपत्र, जे उमेदवार मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी. नंतर रहिवासी प्रमाणपत्र, उमेदवाराची सही, फोटो, जन्मतारीख, जात प्रवर्ग ही माहिती अचूक भरण्यात यावी. तसेच इतर आवश्यक मूळ प्रमाणपत्र योग्य रीतीने सुस्पष्ट दिसतील असे स्कॅन करून उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर अपलोड करावे. सोबत रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे. अपुरे अर्ज किंवा अस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यास अशा अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. याबाबतीत कसल्याही प्रकारची तक्रार. पुढे आहे वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे. सदर भरतीकरता यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. 5 नंबर आहे शिकाऊ उमेदवार यांनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे व ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. 6 आहे विद्यावेतन नियमाप्रमाणे लागू राहील. 7 नंबर आहे या कार्यालयामार्फत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन अर्जात सादर केलेल्या ईमेल ID व मोबाईल क्रमांकावर पुढील कार्यवाही बाबत कळवण्यात येईल. सद्यस्थितीत चालू असलेले ईमेल ID व मोबाईल क्रमांक ऑनलाईन अर्जात सादर करणे ही सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी राहील. पुढे आहे 8 नंबर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना यवतमाळ मंडळ अंतर्गत यवतमाळ, दारव्हा, पुसद व पांढरकवडा या विभागामध्ये वाटप करण्यात येईल. मूळ कागदपत्रे तपासणी वेळी काही तफावत अथवा माहिती चुकीची आढळल्यास उमेदवारांची निवड कुठल्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. वरीलनुसार सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती ऑनलाईन अर्जाच्या प्रतीसह व सोबत मूळ कागदपत्रे पडताळणीकरता दिनांक 21/6/2025 ते 23/6/2025 रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत उमेदवार यांनी स्वतः लघु प्रशिक्षण केंद्र, मंडळ कार्यालय, विद्युत भवन यवतमाळ येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. सदर कालावधीत कागदपत्रे पडताळणीकरता उपस्थित न राहिलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तर जे पात्र आणि इच्छुक उमेदवार असतील त्यांनी 10/6/2025 पर्यंत हे फॉर्म भरून घ्यावेत. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.